भारताला दंड ठोठावण्याचं काम, टेरिफ, याच्यावर चर्चा होईल. पण रशियाबरोबर व्यापार केला, शस्त्र खरेदी केली, म्हणून भारताला दंडित करण्याचं काम नरेंद्र मोदी ह्यांचा जीवच्च कंठच्च मित्र, बरं का, प्रेसिडेंट ट्रम्पने केलेलं आहे. आणि त्याबद्दल भारतीय जनता पक्षाची त्यानंतर जी वाचा गेलेली आहे, जीभ लुळी पडलेली आहे. मोदी गायब झालेले आहेत, अमित शहा गायब झालेले आहेत, जयशंकर गायब झालेले आहेत. एका शब्दानं त्याच्यावर त्यांनी आपली जीभ टाळायला लावलेली नाही. अख्खा देश अस्वस्थ आहे. आणि इतकंच नव्हे तर काल त्यांनी पुन्हा एकदा पाकिस्तानची तारीफ केली आणि पाकिस्तानमध्ये जे तेल आहे, पेट्रोलियम आहे, त्या संदर्भात पाकिस्तान आणि ट्रम्प सरकार ते एकत्र काम करून पाकिस्तानला आर्थिकदृष्ट्या ताकद देण्याचं कामसुद्धा मोदींचा मित्र ट्रम्प करणार आहे. मी वारंवार मोदींचा मित्र ट्रम्प म्हणतो. आणि ट्रम्पची अशी हिंमत आहे, या सरकारला फाट्यावर मारून हा शब्द कापायचा नाही, बरं का. म्हणजे मोदी सरकारला फाट्यावर मारून ट्रम्प महाशय असं लिहितायत आणि बोलतायत की भविष्यामध्ये पाकिस्तानकडून भारताला तेल खरेदी करतील. म्हणजे मोदी जोपर्यंत आहेत तोपर्यंत ट्रम्प अशी परिस्थिती निर्माण करणार आहे की पाकिस्तानकडून आम्ही तेल घ्यावं, पाकिस्तानशी आम्ही व्यापार करावा, दहशतवाद विसरून जावं. भारताच्या विरोधामध्ये पाकिस्तानला ताकद देण्याचं काम जर ट्रम्प करत असतील तर भारताच्या प्रधानमंत्र्यांनी याचा धिक्कार आणि निषेध करणं गरजेचं आहे. कारण गेले 60 वर्ष आम्ही पाकिस्तानचा दहशतवाद सहन करतो आहोत. आम्ही लढतो आहोत. इंदिरा गांधी लढल्या, मनमोहन सिंग लढले, अटल बिहारी वाजपेयी लढले, पंडित नेहरू लढले आणि या सरकारनं शेपूट घातलं. आता कुठे गेले ते अंधभक्त, सो कॉल्ड राष्ट्रभक्त, हिंदुत्ववादी, आम्हाला ज्ञान देणारे सगळे टोळ्या कुठे गेले ते? नरेंद्र मोदींना पंतप्रधानपदी राहण्याचा अधिकार उरला आहे का, याचं त्यांनी आत्मचिंतन केलं पाहिजे. काल संसदेमध्ये